बार्टीच्या अहवालाचे पोस्टमॉर्टम याचा आपण काल पहिला भाग बघितला होता. आज आपण दुसरा भाग बघणार आहोत आणि दुसऱ्या भागामध्ये आपण त्याच्या दुसऱ्या ऑब्जेक्टिव्हवरती चर्चा करणार आहोत. कालच्या पहिल्या भागामध्ये आपण बघितलं होतं की बार्टीचं जे पहिलं ऑब्जेक्टिव्ह होतं या अहवालाचं, या ऑब्जेक्टिव्हवरती काम करत असताना त्यांनी चांभार, मांग आणि ढोर समाजाची जी लोकसंख्या आहे ती लोकसंख्या बरोबर आहे आणि महार किंवा बौद्ध यांची जी लोकसंख्या आहे या लोकसंख्येवरती त्यांनी संशय व्यक्त केला होता. खरं तर हे जी काही जनगणना होत असते या जनगणनेवरती संशय घेणं योग्य नाही, कारण तिथे कुठलाही एक अधिकारी जाऊन ही जनगणना करत नाही, पण फक्त बौद्धांच्या आणि महारांच्या लोकसंख्येवरती संशय घेतला गेला. याचा अर्थ बार्टीचा अहवाल लिहिणाऱ्या व्यक्तीच्या डोक्यामध्ये कुठे ना कुठे या समाजाच्या बाबतीमध्ये कुठे ना कुठे एक संशय होता आणि तोच त्यांच्या या अहवालामधून पुढे आलेला आपला दिसतो. खरं तर हा संशय व्यक्त करणं हे संशोधकाचं काम नाही. त्या संशयावरती त्यांनी खरं तर उत्तर देणं अपेक्षित होतं, पण त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं उत्तर दिलेलं नाही. आपण जे दुसरं ऑब्जेक्टिव्ह याच्यामधलं बघत होतो ते दुसरं ऑब्जेक्टिव्ह जर आपण बघितलं तर आपल्या लक्षात येईल की दुसरं ऑब्जेक्टिव्ह काय होतं याचं. तर ह्याचं जे दुसरं ऑब्जेक्टिव्ह होतं त्या दुसऱ्या ऑब्जेक्टिव्हमध्ये त्यांनी असं म्हटलेलं होतं की माननीय सर्वोच्च न्यायालयाचे सिव्हिल म्हणजे अपील ई.व्ही. चिनैया विरुद्ध आंध्र प्रदेश आणि या न्यायालयीन प्रकरणी सन 2004 मध्ये जो दिलेला निर्णय आहे याचा अभ्यास करण्यात यावा, असं जे हे दुसरं ऑब्जेक्टिव्ह होतं. पण या दुसऱ्या ऑब्जेक्टिव्हवरती देखील या रिपोर्टमध्ये योग्य पद्धतीनं काम करण्यात आलेलं नाही. तुम्ही जर याच्यातले ह्या दुसऱ्या ऑब्जेक्टिव्हचा हा जर रिपोर्ट काढून बघितला तर तुमच्या लक्षामध्ये येईल की या दुसऱ्या रिपोर्टवरती त्यांना काय करणं अपेक्षित होतं. हे जे ई.व्ही. चिनैया केस आहे या केसच्या अनुषंगाने जे काही अनालिसिस करणं गरजेचं होतं ते अनालिसिस आपल्याला इथं झालेलं पाहायला मिळत नाही. आता याच्यामध्ये हे जी केस आहे या केसच्या अनुषंगाने किती लिहिलेलं आहे तुमच्या लक्षात येईल. खरं तर हा एकूणच अहवाल जो आहे हा अहवाल फक्त आणि फक्त 32 पानांचा अहवाल आहे. म्हणजे इतका मोठा सिरियस विषय आहे आणि या इतक्या मोठ्या सिरियस विषयावरती काम करत असताना फक्त 32 पानामध्ये हा अहवाल गुंडाळलेला आहे. आणि याच्यामध्ये ही जी ई.व्ही. चिनैया केस आहे ही ई.व्ही. चिनैया केस जी 2004ची आहे या 2004च्या केसच्या अनुषंगाने त्यांनी जे सविस्तर लिहायला पाहिजे होतं हे सविस्तर लिहिलेलं दिसत नाही. आता या अहवालामध्ये त्यांनी नेमकं या जजनी काय म्हटलेलं आहे एवढंच त्यांनी लिहिलेलं आहे आणि थोडक्यात लिहिलेलं आहे. अतिशय म्हणजे इतकी मोठी केस आहे आणि याच्यावरती लिहिताना त्यांनी असे मुद्दे जवळपास किती मुद्दे काढलेले आहेत त्यांनी 13 मुद्द्यामध्ये हे जे प्रकरण आहे किंवा हे केसचं विश्लेषण त्यांनी संपवलेलं आहे. आणि थेट ते कुठे आलेले आहेत, तिसऱ्या मुद्द्यावरती आलेले आहेत. म्हणजे इतकी मोठी केस झालेली आहे 2004ची. आंध्र प्रदेशमध्ये जे काही झालं, ई.व्ही. चिनैयांनी नेमकं काय म्हटलेलं होतं, सुप्रीम कोर्टाचं नेमकं काय म्हणणं होतं, सुप्रीम कोर्टाने नेमकं याचं विश्लेषण करत असताना म्हणजे आर्टिकल 341चं विश्लेषण करत असताना कोणते स्टेटमेंट केलेले आहेत. आर्टिकल 341च्या बाबतीमध्ये, आर्टिकल 15च्या बाबतीमध्ये, आर्टिकल 16च्या बाबतीमध्ये, आर्टिकल 368 घटना दुरुस्तीच्या बाबतीमध्ये किंवा केंद्र शासनाचे आणि राज्याचे अधिकार या बाबतीमध्ये नेमकं सुप्रीम कोर्टाने त्यावेळेस काय म्हटलेलं होतं याचा कुठलाही उल्लेख याच्यामध्ये दिसत नाही आहे. थोडक्यामध्ये अगदीच यांनी मांडलेलं आहे आणि त्यांनी किती 77 पेजेसवर डायरेक्ट त्यांनी जंप मारली. म्हणजे यांना जे काही निगेटिव्ह दाखवायचं होतं तेवढं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे संविधानाचे समान परिवर्तन हे जे उद्दिष्ट आहे याच्यावरती त्यांनी भाष्य केलेलं आहे. बस एवढंच आहे या प्रकरणामध्ये. म्हणजे काय तर एकूण जो निकाल आहे या निकालावरचं जे अनालिसिस आहे हे अनालिसिस यांनी मांडणं गरजेचं होतं. कोणी या बार्टीचे जे काही अहवालाचं लेखन करणारे आहेत किंवा जी काही संशोधकाची टीम आहे या संशोधकाच्या टीमने हे सगळं त्यांच्या अहवालामध्ये मांडणं गरजेचं होतं. परंतु 2004च्या अहवालानंतर ते जे आताचा 2024चा निकाल आलेला आहे त्या 2024च्या निकालाच्या अनुषंगाने देखील याच्यामध्ये चर्चा करण्यात आलेली नाही. त्यांनी जे ऑब्जेक्टिव्ह ठरवलेलं होतं ते फक्त ई.व्ही. चिनैया केसचं होतं आणि ई.व्ही. चिनैया केसचं जे ऑब्जेक्टिव्ह आहे हे पूर्ण ऑब्जेक्टिव्ह हे राज्याच्या अधिकाराच्या अगेन्स्टमध्ये गेलेलं आहे. म्हणजे राज्याला अशा प्रकारचे कोणतेही अधिकार नाहीत असं स्पष्टपणानं ई.व्ही. चिनैया केसमध्ये सांगितलेलं होतं. म्हणजे आर्टिकल 341च्या अनुषंगाने जेवढे काही अधिकार आहेत हे सगळे अधिकार राष्ट्रपतींना आहेत. आर्टिकल 368च्या अनुषंगाने घटना दुरुस्तीचे अधिकार संसदेला आहेत.
या सगळ्या गोष्टींचं विश्लेषण ईव्ही चिनई या केसमध्ये झालेलं होतं. आणि त्याच्यामुळं राज्य जर एखाद्या अशा आर्टिकलच्या बाबतीमध्ये किंवा राष्ट्रपतीच्या अधिकाराच्या बाबतीमध्ये जर निर्णय घेत असेल तर ते निर्णय हे असंवैधानिक आहेत असं या ईव्ही चिनई या केसमध्ये म्हटलेलं होतं. पण याचं विश्लेषण मात्र जे सविस्तर इथं होणं गरजेचं होतं. खरं तर हे जर विश्लेषण आपण करायला बसलो तर हे विश्लेषण साधारणतः या फक्त एकाच केसचं जे विश्लेषण आहे हे विश्लेषण आपल्याला जवळपास 101 पानामध्ये याचं विश्लेषण आपल्याला करता येऊ शकलं असतं. पण याच्यामध्ये फक्त आणि फक्त 1.5 ते 2 पेजेस एवढंच विश्लेषण या केसच्या अनुषंगाने म्हणजे ईव्ही चिनई या केसच्या अनुषंगाने याच्यामध्ये केलेलं आपल्याला दिसायला लागतं. त्याच्यामुळं हा जो अहवाल आहे या अहवालामध्ये जे सविस्तर अभ्यास व्हायला पाहिजे होता तो सविस्तर अभ्यास झालेला नाही. ज्या पद्धतीनं मी तुम्हाला सांगतोय की ह्या अहवालावरती फक्त 32 पानं या अहवालामध्ये लिहिली गेलेली आहेत आणि याच्यामध्ये एवढं मोठं प्रकरण झालेलं आहे. एवढ्या मोठ्या प्रकरणामध्ये फक्त 3 ऑब्जेक्टिव्ह आहेत आणि त्या 3 ऑब्जेक्टिव्ह मधलं दुसरं ऑब्जेक्टिव्ह हे फक्त 1.5 पानात उरकलेलं आहे. त्याच्यामुळे हा रिपोर्ट किती बोगस आहे हे आपल्या लक्षात येईल. आणि अशा बोगस रिपोर्टच्या आधारावरती सरकार आरक्षणाचं उपवर्गीकरण करायला निघालेलं आहे. हालाकी जवळपास 59 जातींचा हा प्रश्न आहे आणि 59 जातीच्या प्रश्नावरती सरकार एवढं म्हणजे अशा साधारण रिपोर्टवरती निर्णय घ्यायला निघालेला आहे. मागच्या एपिसोडमध्ये आपण हे बघितलं होतं की एखाद्या जात म्हणजे जी प्रभावशाली आहे, ज्या आरक्षणाच्या लढाईमध्ये ज्यांची भूमिका महत्त्वाची राहिलेली आहे त्या जातीला देखील बाजूला करण्यासाठी त्यांच्या लोकसंख्येवर देखील संशय घेतला जातोय. आणि दुसरीकडे जे जजमेंट खूपच महत्त्वाचं आहे, ऐतिहासिक आहे आणि ज्याने भारताच्या राज्यघटनेची जी काही मूलभूत चौकट आहे त्या मूलभूत चौकटीला धरून आर्टिकल 341, आर्टिकल 15, 16 आणि आर्टिकल 330 ते 334 या सगळ्या आर्टिकलला मिळून आणि आर्टिकल 368, आर्टिकल 13 या सगळ्या गोष्टींना लक्षात घेऊन ज्या केसमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण अशा पद्धतीने विश्लेषण करण्यात आलेलं होतं त्या केसचा निपटारा यांनी 1.5 पानामध्ये केलेला आहे. त्याच्यामुळे हा अहवाल किती बोगस आहे लक्षात येईल. एखाद्या BAच्या मुलाला जर रिपोर्ट करायला सांगितला तर याच्यापेक्षा देखील चांगला रिपोर्ट तो लिहू शकतो. म्हणजे इतका बोगस रिपोर्ट आहे. म्हणजे समाजामधला एवढा सिरियस विषय असताना देखील एवढा बोगस रिपोर्ट तयार केला गेलेला आहे आणि त्याच्यामुळं या रिपोर्टवरती संशय घ्यायला जागा राहते. एकतर पहिली जी लोकसंख्या आहे त्याच्यामध्ये त्यांनी विश्लेषण करणं गरजेचं होतं की कोणत्या जातीची लोकसंख्या कमी झाली, ती का झाली याचं विश्लेषण येणं गरजेचं होतं. कोणत्या जातीची संख्या वाढली, ती का वाढली, धर्मांतरानंतरची नेमकी प्रक्रिया काय होती तेही सांगणं गरजेचं होतं. पण तेही झालेलं नाही आणि याच्यामध्ये ईव्ही चिनई या केसचा अभ्यास करत असताना देखील अशा प्रकारचा बोगसपणा याच्यामध्ये केलेला आपल्याला दिसतो. त्याच्यामुळं हे सगळं जे प्रकरण आहे हे सगळं प्रकरण समजून घेत असताना आपण या रिपोर्टचा जो पर्दाफाश आहे हा पर्दाफाश केला पाहिजे. कारण हा रिपोर्टच एकदम बोगस आहे आणि अशा बोगस रिपोर्टच्या आधारावरती अगोदरच मनामध्ये काहीतरी महार आणि बौद्ध समाजाच्या बाबतीमध्ये संशय ठेवून लिहिलेला हा रिपोर्ट आहे आणि जे महत्त्वाच्या गोष्टी आहेत ईव्ही चिनई या केसमधल्या त्या बाजूला करून हा रिपोर्ट लिहिला गेलेला आहे आणि महार आणि बौद्ध समाजावरती लोकसंख्येच्या बाबतीमध्ये देखील संशय व्यक्त केलेले आहेत. अशा प्रकारचा हा बोगस रिपोर्ट आहे. या बोगस रिपोर्टचा आपण पर्दाफाश केला पाहिजे आणि सगळ्यांनी हा रिपोर्ट वाचून सरकारला या रिपोर्टचे जी काही होळी आहे किंवा या रिपोर्टचा जो निषेध आहे ती निषेधही केला पाहिजे आणि या रिपोर्टची होळी देखील केली पाहिजे. कारण इतका बोगस रिपोर्ट असूच शकत नाही आणि अशा बोगस रिपोर्टवरती सरकार कुठल्याही प्रकारचा निर्णय घेऊ शकत नाही. आज आपण या बार्टीच्या अहवालामधल्या दुसऱ्या ऑब्जेक्टिव्हवरती चर्चा केली. आता आपण तिसऱ्या एपिसोडमध्ये आपण बार्टीच्या अहवालाची जी तिसरा भाग आहे त्या तिसऱ्या भागामध्ये आपण याच्यातलं तिसरं ऑब्जेक्टिव्ह नेमकं काय होतं आणि त्याच्यावरती या अहवालामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे हे बघणार आहोत.